नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 12 एप्रिल 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी संघाच्या प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हरेंद्र सिंग। हरेंद्र सिंग यांची हॉकी इंडियाने राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड केली आहे। हरेंद्र सिंग हे माजी भारतीय हॉकी खेळाडू आहेत। त्यांना 2012 मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। भारतीय महिला हॉकीचे मुख्य प्रशिक्षक जेनके शॉपमन यांनी सोडल्यानंतर हरेंद्र सिंग यांची भारतीय महिला हॉकीचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते USA पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत होते। एक प्रशिक्षक म्हणून हरेंद्र यांनी 1997 मध्ये भारतीय पुरुष हॉकीपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली। त्यांच्या नेतृत्वाखालील भारताने 2016 पुरुष कनिष्ठ विश्वचषक, 2017 महिला आशिया चषक आणि 2018 आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पुरुष यांच्यासह 11 सुवर्णपदके जिंकली आहेत। नेक्स्ट आहे, भारतीय नौदलाची हाफ मॅरेथॉन कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। भारतीय नौदलाने 6 ऑक्टोबर 2024 रोजी दिल्ली येथे हाफ मॅरेथॉन शर्यतीच्या आयोजनाची घोषणा केली आहे। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नागरी समाजाशी नौदलाचे संबंध दृढ करणे आणि संरक्षणातील नौदलाच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल जागरूकता पसरवणे हा आहे। मुंबई, विशाखापट्टणम आणि कोची येथेही नौदल दरवर्षी अशा कार्यक्रमांचे आयोजन करते। नेक्स्ट आहे, भारताने WTO मध्ये सलग कितव्यांदा शांतता कलम लागू केले आहे? तर याचे उत्तर आहे 5व्यांदा। एप्रिल 2024 मध्ये भारताने जागतिक व्यापार संघटनेमधील शांतता कलमाचा सलग 5व्यांदा वापर केला आहे। यासाठी 2022-23 आर्थिक वर्षात तांदूळ अनुदान विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे कारण दिले। 10% देशांतर्गत समर्थन कमाल मर्यादेचे उल्लंघन करूनही 2013च्या बाली मंत्रिमंडळात मान्य केलेल्या शांतता कलम तरतुदीमुळे भारताला कोणत्याही तत्काळ परिणामांना सामोरे जावे लागणार नाही। नेक्स्ट आहे, मॉन्टे कार्लो मास्टर्स मध्ये मुख्य ड्रॉ सामना जिंकणारा पहिला भारतीय टेनिसपटू कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुमित नागल। मॉन्टे कार्लो मास्टर्स मध्ये मुख्य ड्रॉ सामना जिंकणारा सुमित नागल पहिला भारतीय ठरला आहे। सुमित नागलने सुरुवातीच्या फेरीत इटलीच्या 35व्या मानांकित मॅटिओ अर्नाल्डीचा पराभव केला। विजय अमृतराज आणि रमेश कृष्णन यांच्यानंतर मॉन्टे कार्लो येथे मुख्य ड्रॉ मध्ये सहभागी होणारा तो केवळ तिसरा भारतीय ठरला आहे। पुरुष व्यावसायिक खेळाडूंसाठी ही वार्षिक टेनिस स्पर्धा आहे। ती फ्रान्समध्ये आयोजित केली जाते। नेक्स्ट आहे, भारताने चालवण्यासाठी घेतलेले दुसरे आंतरराष्ट्रीय बंदर कोणते आहे? तर सिटवे बंदर म्यानमार। एप्रिल 2024 मध्ये परराष्ट्र मंत्रालयाने म्यानमारच्या राखीन राज्यातील कलादान नदीवर असलेल्या सिटवे बंदराचे संपूर्ण कामकाज ताब्यात घेण्याच्या इंडिया स्पोर्ट्स ग्लोबल लिमिटेडच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। इराणच्या शाहिद बेहेस्ती बंदर चाबहार नंतर IPGLच्या नियंत्रणाखालील येणारे हे बंदर दुसरे आंतरराष्ट्रीय बंदर बनले आहे। म्यानमारच्या सिटवे बंदर कार्यान्वित झाल्यामुळे मिझोराम आणि त्रिपुरा राज्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे। सिटवे बंदराच्या विकासासाठी भारत सरकारने म्यानमारला $500 दशलक्ष अनुदान दिले आहे। नेक्स्ट आहे, जपानी ग्रांड प्री 2024 मध्ये कोणी विजय मिळवला? तर मॅक्स वर्स्टेपन याने विजय मिळवला आहे। रेड बुल्सच्या मॅक्स वर्स्टेपनने फॉर्म्युला 1 जपानी ग्रांड प्री 2024 मध्ये विजय मिळवला। जपानी ग्रांड प्री 2024 मधील पेडेम मध्ये रेड बुल रेसिंग मधील सर्जिओ पेरेझने दुसरे स्थान मिळवले। त्यानंतर फेरारीच्या कार्लोस सेंज ज्युनियरने तिसरे स्थान मिळवले। जपानी ग्रांड प्री मध्ये मॅक्स वर्स्टेपनने फॉर्म्युला 1 सीझन मध्ये तिसरा विजय नोंदवला आहे। नेक्स्ट आहे, कोचिन शिपयार्डने कोणत्या देशाच्या नेव्ही सोबत जहाज दुरुस्ती करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका। एप्रिल 2024 मध्ये कोचिन शिपयार्ड लिमिटेडने US सोबत जहाज दुरुस्ती करार केला आहे। कोचिन शिपयार्ड मास्टर शिपयार्ड दुरुस्ती करार करणारे तिसरे भारतीय शिपयार्ड बनले जे US नौदलाच्या जहाजांची दुरुस्ती करण्यास सक्षम असेल। याआधी लार्सन अँड टुर्बो आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने करार केले आहेत। 5 एप्रिल 2024 पासून लागू होणारा MSRA हा गैर आर्थिक करार आहे। या करारामुळे भारत आणि युनायटेड स्टेट्सला भारताला प्रादेशिक केंद्रात रूपांतरित करण्यासाठी जहाज दुरुस्ती आणि देखभाल क्षेत्रात सहकार्य वाढवायचे आहे। नेक्स्ट आहे, इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी म्हणजेच IPEF द्वारे स्वच्छ ऊर्जा गुंतवणूकदार मंच कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?
तर याची योग्य आहे सिंगापूर. इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी हे 5 ते 6 जून रोजी सिंगापूरमध्ये पहिला स्वच्छ अर्थव्यवस्था गुंतवणूकदार मंच आयोजित करणार आहे. 5 आणि 6 जून 2024 रोजी. IPEF मे 2022 मध्ये लॉन्च करण्यात आले आणि सध्या 14 भागीदार आहेत. IPEF क्लीन एनर्जी इन्व्हेस्टर फोरम हा IPEF अंतर्गत एक उपक्रम आहे. IPEF मध्ये भारताचाही समावेश आहे. भारत मंचावर निवडक गुंतवणूक करण्यायोग्य टिकाऊ पायाभूत सुविधा प्रकल्प देखील प्रदर्शित करेल. इंडो पॅसिफिक प्रदेशात इक्विटी आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी सहभागी देशांमधील आर्थिक भागीदारी मजबूत करणे हे IPEF चे उद्दिष्ट आहे. हा मंच गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्रदेशातील सर्वात मोठे गुंतवणूकदार, नाविन्यपूर्ण स्टार्टअप उद्योजक आणि अत्याधुनिक प्रकल्प समर्थक आणि सरकारी संस्थांना एकत्र आणेल. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअपसाठी भारताने कोणासोबत उपक्रम सुरू केला आहे. तर युरोपियन युनियन सोबत उपक्रम सुरू केला आहे. एप्रिल 2024 मध्ये भारत आणि युरोपियन युनियनने इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअपसाठी एक उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी रिसायकलिंग तंत्रज्ञानामध्ये काम करणाऱ्या स्टार्टअपसाठी आहे. याचा उद्देश युरोपियन आणि भारतीय स्वच्छ आणि हरित तंत्रज्ञान क्षेत्रातील लघु आणि मध्यम आकाराचे उपक्रम आणि स्टार्टअप यांच्यातील सहकार्य मजबूत करणे हे आहे. हा उपक्रम भारत आणि युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेचा भाग आहे. नेक्स्ट आहे व्हॅलेरो टेक्सास ओपन 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले. तर अक्षय भाटिया याने पटकावले आहे. भारतीय अमेरिकन गोल्फर अक्षय भाटियाने 8 एप्रिल 2024 रोजी प्ले ऑफ मध्ये चमकदार कामगिरीसह व्हॅलेरो टेक्सास ओपनचे विजेतेपद जिंकले. त्याने प्ले ऑफ फेरीत डॅनी मॅकार्थीचा पराभव केला. यासह अक्षय भाटियाने पुढील महिन्यात मे 2024 मध्ये होणाऱ्या ऑगस्टा मास्टर्स स्पर्धेत स्थान मिळवले आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच सार्वजनिक शांतता राखण्यासाठी लडाखच्या कोणत्या भागात कलम 144 लागू करण्यात आले. तर लेह या भागामध्ये लागू करण्यात आलेले आहे. लडाखमधील लेह जिल्ह्यात शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी 5 एप्रिल 2024 पासून कलम 144 लागू करण्यात आले आहे. कलम 140 लागू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक, रॅली किंवा मोर्चा काढण्यासाठी लेहच्या जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडून लेखी परवानगी घ्यावी लागेल. तसेच जातीय सलोखा व शांतता बिघडवणारे किंवा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे कोणतेही वक्तव्य करू नये असे आदेशही देण्यात आले आहेत. नेक्स्ट आहे ICCने मार्च 2024 साठी महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून कोणाची निवड केली आहे. तर कमेंदो मेंडिस श्रीलंका याची निवड केलेली आहे. श्रीलंकेचा खेळाडू आहे तो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मार्च 2024 साठी श्रीलंकेचा क्रिकेटर कामेंदो मेंडिसची महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून निवड केली आहे. महिला गटात इंग्लंडच्या माया बाउचरची महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झालेली आहे. नेक्स्ट आहे चाचेगिरी विरोधी ऑपरेशनसाठी कोणाला स्पॉट युनिट सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे. तर IS शारदा. एप्रिल 2024 मध्ये INS शारदा या भारतीय नौदलाच्या जहाजाला ऍडमिरल R हरिकुमार यांच्या हस्ते चाचेगिरी विरोधी ऑपरेशन यशस्वी केल्याबद्दल ऑन द स्पॉट युनिट प्रशस्तीपत्र देण्यात आले. सोमालियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ समुद्र चाच्यांनी ओलीस ठेवलेल्या इराणी मासेमारी जहाजातील सर्व 19 क्रू सदस्यांची सुरक्षित सुटका करण्यात या जहाजाने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. नेक्स्ट आहे मराठी फलक नसलेल्या मुंबईतील दुकानांसाठी दुप्पट मालमत्ता कर कोण लावणार आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMC. बृहन्मुंबई महानगरपालिका 1 मे 2024 पासून मुंबईतील मराठी देवनागरी लिपीत फलक नसलेल्या दुकानांवर दुप्पट मालमत्ता कर लागू करणार आहे. BMCने असेही म्हटले आहे की ते मराठी अक्षरी फलक नसलेल्या दुकानांचे परवाने रद्द करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना नियमानुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. दुकाने आणि आस्थापनांना मराठी देवनागरी लिपीत ठळक अक्षरात नावाचे फलक लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 25 नोव्हेंबर 2023 ही 2 महिन्यांची मुदत दिली होती. मराठी लिपी नसलेल्या ग्लो साइन बोर्डचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येणार आहेत. नेक्स्ट आहे प्रसिद्ध नोबेल विजेता शास्त्रज्ञ पीटर हिग्स यांचे निधन झाले. ते कोणत्या संशोधन कार्याशी संबंधित होते. तर हिग्स बोसन पार्टिकल यालाच गॉड पार्टिकल असेही म्हणतात. एप्रिल 2024 मध्ये ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्स यांचे वयाच्या 94व्या वर्षी निधन झाले. पीटर हिग्स यांनी हिग्स बोसन पार्टिकल म्हणजेच गॉड पार्टिकल, दैविक कण असे याला म्हटले जाते, याच्या शोधात महत्वाची भूमिका बजावली. पीटर हिग्स यांना 2013 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. हिग्स बोसॉनचे हिग्स हे नाव पीटर हिग्सच्या नावावर आहे, तर बोसान हे नाव भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावावर आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।